PMRDAची अनाधिकृत होर्डिंगबाबत उदासीनता। साहेब सांगा, अजून किती नागरिकांच्या बळी जाण्याची वाट बघताय? पुणे महानगरपालिकेने मागेच होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले होते। वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता। होर्डिंगचा व्यवसाय हा अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। त्यात अनधिकृतपणे उभे असलेले होर्डिंग जास्त प्रमाणात आहेत। नागरिकांना याचा किती धोका आहे हे प्रशासनाला नक्कीच माहीत आहे। त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्यात येतील असे PMRDAने सांगितले होते। मात्र अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। अजून किती नागरिकांच्या बळी जाण्याची वाट PMRDA प्रशासन पाहत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। PMRDA हद्दीतील अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्यात याव्यात, अन्यथा त्याबाबतची परवानगी मिळवावी असे आदेश काढण्यात आले होते। अपुऱ्या मनुष्यबळामुळे पूर्ण सर्वेक्षण होऊ शकले नाही। अनधिकृत होर्डिंग हटविण्यासाठी PMRDA कडून ठेकेदार नियुक्त करण्यात येणार होते। मात्र आचारसंहिता आणि निवडणुकीच्या कामकाजामुळे ही प्रक्रिया खोळंबली आहे। असे असले तरी होर्डिंग कोसळून काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? नागरिकांच्या सुरक्षेचे काय? PMRDA प्रशासन कारवाईबाबत उदासीन का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे मान्सूनच्या आगमनावेळी होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याचे प्रकार जास्त घडतात। यात होर्डिंगचे कापड, पत्रा, सांगाडे कोसळून घर, वाहन व इतर मालमत्तेचे नुकसान होऊन जीवितहानी देखील होते। त्यामुळे मे महिन्यापूर्वीच धोकादायक होर्डिंग हटवणे आवश्यक असते। PMRDAच्या बांधकाम विकास परवानगी विभागाकडून या होर्डिंग्सला परवानगी देण्यात येते। आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स धारकांनी या परवानगीकरता विकास परवानगी विभागाकडे केवळ 176 प्रकरणे दाखल केली आहेत। अधिकृत होर्डिंगबाबत उदासीनता असल्याचे यावरून दिसून येते। अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होणे गरजेचे असले तरी PMRDA प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। PMRDA कार्यक्षेत्रात होर्डिंग कोसळून दुर्घटना होणार नाही याची खबरदारी म्हणून PMRDA महानगर नियोजनकार सुनील मरळे यांच्या अध्यक्षतेखाली आकाशचिन्ह कक्ष, तहसीलदार तथा कक्ष प्रमुख सचिन मस्के यांच्या कारवाई पथकाने आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स धारकांमध्ये जनजागृती केली। प्राधिकरण कार्यक्षेत्रातील सर्व अनधिकृत धोकादायक होर्डिंग, आकाशचिन्ह, बोर्ड, फ्लेक्स त्वरित स्वतःहून काढून घेण्यात यावेत, अन्यथा ते निष्कासित केले जातील असे आदेश महानगर नियोजनकार सुनील मरळे यांनी दिले आहेत। मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येणार आहे। तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।